नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। सुरुवात करूया आजच्या टॉप 10 घडामोडींना। महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। मागील 2 महिन्यांपासून जोरदार पाऊस पडत आहे। राज्यात विविध भागांमध्ये पाऊस पडत आहे। हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जाहीर केले आहे। मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। पुढील 4 दिवस पावसाचा हा जोर कायम राहणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्र देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत म्हणजेच ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात येणार आहे। यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सेवा देणाऱ्यांवर केली जात होती, परंतु आता पीक विमा योजनेसाठी खोटी कागदपत्र देणाऱ्या शेतकऱ्यांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे। एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे की सन 2024 मध्ये 4000 पेक्षा जास्त खोटी कागदपत्रे विमा योजनेसाठी दिले होते, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। एकेकाळची लोकप्रिय आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाणारी शिवशाही एसीचे रूपांतर आता नियमित हिरकणी बसमध्ये करण्यात येणार आहे। या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू झाली असून सर्व शिवशाही एसी बसचे हिरकणी बसमध्ये रूपांतर करण्यासाठी किमान 2 वर्ष लागतील असं बोललं जात आहे। राज्यात अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने एकूण 9 राष्ट्रीय महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम ITMS सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 200 किलोमीटर अंतरावर ही सिस्टम बसवण्यात येणार आहे। सध्या ITMS सिस्टम ही पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर सुरू आहे, मात्र येत्या 15 महिन्यात ती मुंबई पुणेसह नागपूर, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात विस्तारली जाणार आहे। मोबाईल आणि त्यासाठी लागणारा रिचार्ज हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, परंतु आता हाच अविभाज्य भाग तुमचा खिसा मोकळा करणार आहे। येत्या काळात मोबाईल रिचार्जच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जवळपास 10 ते 12% रिचार्ज महाग होणार आहेत। मे महिन्यात सक्रिय मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ हे या रिचार्ज दरवाढीचे कारण असल्याचं बोललं जात आहे। आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी आणि तशाच विधानासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडे जागतिक युद्धाबद्दल एक मोठे विधान केले आहे। ते म्हणाले की जगात सुसंवाद, प्रेम आणि शांती कमी होत आहे। अशा परिस्थितीमध्ये जगात कधीही तिसरं महायुद्ध होऊ शकतं असा इशारा त्यांनी दिला आहे। काही महासंतांची हुकुमशाही हे यामागील कारण असल्याचंही गडकरी म्हणाले। वीज बिलसाठी ईमेल व SMS पर्याय निवडणाऱ्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांनी महावितरणाच्या गो ग्रीन योजनेमध्ये 5 लाखांचा टप्पा गाठला आहे। या योजनेत सहभागी झालेल्या 5,03,000 ग्राहकांना 6,04,00,000 रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे। पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी गो ग्रीन योजनेत सहभागी होण्याची ऑनलाईन सुविधा व योजनेची सविस्तर माहिती महावितरणाच्या मोबाईल ॲप व www.mahadis.com इन संकेतस्थळावर उपलब्ध आहे। घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो महामार्गावरील एक गाडीत सकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रो सुविधा काही काळासाठी रद्द करण्यात आली होती। त्यामुळे सुमारे 20 मिनिटं मेट्रो सेवा ठप्प झाली। याचाच फटका सकाळी कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे। स्थानकावर मोठी गर्दी झाली। नंतर हा बिघाड दुरुस्त करून मेट्रो सेवा पुन्हा पूर्वपदावर आणण्यात आली, मात्र कामाच्या वेळेत सेवा रखडल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळाली। नाशिक मधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। गंगापूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत। सर्व 9 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे। गंगापूर धरणातून सध्या 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। सध्या स्थितीला गंगापूर धरण 51% भरलं आहे। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने विसर्ग वाढण्यासाठी शक्यता आहे। जिल्ह्यातील 13 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे।
सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस कोसळत आहे। पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर कायम पाहायला मिळत आहे। त्यानुसार हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे। सध्या पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी संभाव्य धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाने पालघर मधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। नागरिकांना अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे। ह्या होत्या आजच्या टॉप 10 घडामोडी। पाहत राहा मुंबई।